नमस्कार. आज आपण आपल्या चॅनेलवरती श्रावण महिन्यात महासार का करत नाही याविषयी कथा ऐकणार आहोत. श्रावण महिन्यात महासार का करत नाही यामागे धार्मिक आणि पौराणिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महादेव अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात देव आणि दानवांनी मिळून समुद्राचे मंथन केले होते. या मंथनातून अनेक रत्ने आणि वस्तू बाहेर आल्या, पण सर्वात आधी हलाहल नावाचे अत्यंत विषारी विष बाहेर आले. त्या विषाच्या ज्वालांनी संपूर्ण सृष्टी नष्ट होणार होती. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान महादेवाने ते विष आपल्या कंठात धारण केले. विषामुळे महादेवांचे कंठ निळे झाले आणि ते नीलकंठ कलहाने हा विषयाची उष्णता कमी करण्यासाठी सर्व देवांनी महादेवांवर जलाभिषेक, पाणी व दूध केला. हीच घटना श्रावण महिन्यात घडल्यामुळे हा महिना महादेवाच्या आराधनासाठी आणि संयम पाळण्यासाठी समर्पित केला गेला. या काळात शरीरात व मनात सात्विक भाव ठेवण्यासाठी महासार वर्ज्य केला जातो. श्रावण हा वर्षा ऋतूचा पावसाळ्याचा काळ असतो. पावसाळ्यात हवेत आर्द्रतेमुळे जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती मंदावली असते. महासार पचायला खूप जड असतो, ज्यामुळे पोटाचे विकार किंवा संसर्ग होऊ शकतात. पावसाळा हा अनेक जलचर आणि स्थलचर प्राण्यांचा कीटांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात निसर्गात जीवसृष्टी वाढ होत असते. त्यामुळे कोणतेही जीवहत्या होऊ नये आणि निसर्गाचा समतोल राहावा म्हणून शाकाहाराचे पालन केले जाते. एकदा दुर्वास ऋषींनी देवांचा राजा आणि इंद्र याला एका दिव्य फुलाची माळ भेट दिली. इंद्राने गर्वापोटी ती माळ आपल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यात टाकली. हत्तीने ती माळ जमिनीवर फेकून पायाखाली तुडवली. आपल्या भेटीचा असा अपमान झालेला पाहून दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझ्या गर्वामुळे तुझी सर्व संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य नष्ट होईल. या शापामुळे माता लक्ष्मी स्वर्गातून अदृश्य झाली आणि समुद्रात विलीन झाली. देव हतबल आणि शक्तिहीन झाले, तर राक्षसाचे बळ वाढले. भगवान विष्णूंचा सल्ला असुरराज बळीने स्वर्गावर ताबा मिळवला. संकटात सापडलेले सर्व देव भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले. विष्णूने देवांना असुर राक्षसांशी मैत्री करण्याचा आणि त्यांच्यासोबत मिळून समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्राशन करून देव अमर होणार होते. अमृताच्या लोभाने राक्षस महाकाय समुद्रमंथनासाठी तयार झाले. समुद्रमंथनासाठी मंदारचल पर्वत हा रवी म्हणून वापरण्यात आला. पर्वताला आधार देण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः कूर्म अवतार घेतला आणि पर्वताला आपल्या पाठीवर पेलले. मंथनाची दोरी म्हणून सापाचा राजा वासुकी यांचा वापर करण्यात आला. वासुकीच्या तोंडाकडची बाजू राक्षसांनी धरली आणि शेपटीकडची बाजू देवांनी धरली. जसे समुद्रमंथन सुरू झाले तसे सर्वात आधी समुद्रातून हलहल नावाचे अत्यंत भयंकर आणि जळजळीत विष बाहेर पडले. हे विष इतके शक्तिशाली होते की त्याच्या धुराने आणि उष्णतेने तिन्ही लोक, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ जळू लागले. सर्व प्राणी आणि देवदानव घाबरून सैरावैर पळू लागले. सृष्टीचा विनाश निश्चित दिसत होता. या महासंकटातून वाचवण्यासाठी सर्व देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. महादेवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष स्वतः पिण्याचे ठरवले. त्यांनी सर्व हलाहल विष आपल्या अंजलीमध्ये घेतले आणि प्राशन केले. परंतु माता पार्वतीने ते विष महादेवाच्या पोटात गेले तर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल या भक्तीने त्याचा गळा दाबून धरला.
त्यामुळे ते विष महादेवाच्या कंठातच गळ्यातच अडकले. विषाच्या तीव्र प्रभावामुळे महादेवाचा गळा पूर्णपणे निळा पडला. तेव्हापासून महादेवांना नीळकंठ हे नाव मिळाले. विषाच्या कंठात प्रचंड दहा-आग होत होता. महादेवाच्या शरीराचे तापमान खूप वाढले. ही उष्णता आणि वेदना कमी करण्यासाठी सर्व देवदेवतांनी महादेवाच्या डोक्यावर सतत जलाभिषेक सुरू केला. वासुकी सर्पानेही महादेवाच्या गळ्याला विळखा घालून थंडावा देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात ही संपूर्ण घटना घडली तो महिमा श्रावण महिना होता. महादेवाने विष पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले, म्हणून हा पूर्ण महिना महादेवाच्या कृतज्ञतेसाठी आणि उपासनेसाठी समर्पित करण्यात आला. महादेवांनी विष प्राशन करून सृष्टीला जीवदान दिले, म्हणून या पवित्र महिन्यात हिंदू धर्मात कोणत्याही जीवाची हत्या न करण्याचा, मांसाहार न करण्याचा संकल्प केला. समुद्र मंथनातून नंतर कामधेनू, गाय, ऐरावत हत्ती, उच्चश्रवा घोडा यासारखे प्राणी आणि माता लक्ष्मी बाहेर आली. म्हणजेच निसर्गात नवीन जीवांचा उदय झाला. पावसाळ्यात, श्रावणात निसर्ग भरत असतो. प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे निसर्गाचा आदर करत या काळात फक्त सात्विक शाकाहारी अन्न खाल्ले जाते. अशाच अनेक नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.